रंजळा इयत्ता चौथी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरगावने. ओळखलात तर मला? मी सावित्री खंडोजी नेवसे आणि लक्ष्मीबाई यांची कन्या. मी लहान असतानाच म्हणजे 9 वर्षाची तेव्हा माझं लग्न ज्योतिबांशी झालं. तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं. मी व माझे ज्योतिबा या मुलींना, या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवले. पण आजच्या मुली, आजच्या स्त्रिया अभ्यास सोडून, शिक्षण सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशनकडे निघाल्यात. ह्याचाच राग आज मी व्यक्त करणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. अरे बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून प्रेम केलंय. नुसती माझी देवी बनून माझ्या फोटोमध्ये फ्रेम केलंय. जमेल तेव्हा जमेल तसे आपल्या सोयीनुसार माझे कौतुक करतात. खरं दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरतात, म्हणूनच तुमच्या कानावर हे घराणं घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा बोताच काढावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझा वारसा सांगतात त्यांचाच बेमान झालाय. असं होईल मला कुठं माहित होतं? मला काय पुढचं दिसत होतं काय? एका वेगळ्या जगासाठी मी शिवासाहेब दगडावर वर्षेनही सोसले. त्याचीच फेड म्हणून मी आज ओसले गाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या, ही काय उत्पन्नाची भाषा नाही. बाजार समाजसेवेसारखा बँड बाजावर ताशा नाही. विसरून गेले होते की आम्ही कोणकोणते विष पचवले आहेत. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहेत. म्हणूनच तुमच्या कानावर हे घराणं घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मावल्यांनो, लेखी बाळींनो, तुम्ही शिकल्यात, सवरल्यात, पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात. विकृती मुक्तीच्या आज सर्वजणी कहाण्या झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दाबत आहात. म्हणून आज मी सर्वांपुढे भिडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचे दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. बाईपणाचे दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. आशा पाहून सांगा मी सावित्रीबाईंच्या विचारावर किती जगले. तकलादू आणि बंपक श्रीमुक्तीचा नशा तुम्हाला चढलाच आहे. कपडे बदलले की दुर्गामी होता येते, ही फॅशन तुम्हीच काढली आहे. शिकली सवरलेली माझी लेक आज संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. अरे मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन बिर्तन काही नको, जोडायची आमची भाषणेही जोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन मांजरासारखा गोंडा गुळीत आहात. वाघिणीचे दूध पिऊन मांजरासारखा गोंडा गुळीत आहात आणि धर्मसंस्कृतीच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळत आहात. म्हणूनच तुमच्या डोळ्यात हे अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सुचले नाही. शाळा बिळा काढत बसायचे नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा वसा घ्यायला पाहिजे आणि दुसरा एखादा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. शाळा आणि कॉलेज फक्त हायब्रिड सारखे डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाची लेबल लावणे यासारखी सोपी युक्ती नाही. फक्त नवरे बदलले आणि घटस्फोट घेणे ही काही श्रीमुक्ती नाही. ही काही श्रीमुक्ती नाही. माझी खरी लेक तीच जी असत्यापुढे झुकत नाही. माझी खरी लेक तीच जी सावित्री आणि ज्योतिबांपुढेही अंधारपणाने माथा टेकत नाही. माझी खरी लेक तीच जी आम्हालाही नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. आमचा वसा तावून राखून पेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकराकडून दुजाभाव बघावा लागला. अरे आमच्याच मातीत आमच्याच लेकराकडून दुजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जेल निघाव्या लागल्या. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो. दुसऱ्यांसाठी काय करायचे म्हटले की पोटात प्लेटचा गोळा येतो. ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रींशिवाय ज्योतिबा, ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रींशिवाय ज्योतिबा. समजून घेता येणार नाही विचारांची ही ज्योती, एकटी एकटी नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणूनच तर लेकीन तुम्हाला सांगते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.